कल्याण लोकसभा क्षेत्र में भूमिपुत्रों की विभिन्न संगठनों ने एकजुट होकर कल्याण लोकसभा चुनाव लड़ने का निर्णय लिया है। संगठन के प्रतिनिधियों ने बताया कि हमें उम्मीद थी कि कल्याण लोकसभा क्षेत्र से कोई स्थानीय चेहरा ही चुनाव का उम्मीदवार होना चाहिए, लेकिन किसी भी दल ने इस पर ध्यान नहीं दिया। भूमिपुत्रों के साथ हो रहे अन्याय को खत्म करने के लिए ठाणे और कल्याण ग्रामीण के भूमिपुत्र संगठनों ने एकत्रित होकर कल्याण लोकसभा चुनाव लड़ने का निर्णय लिया है। संगठन के सामाजिक कार्यकर्ता मोतीराम गोंधली निर्दलीय प्रत्याशी के रूप में चुनाव लड़ेंगे, ऐसी जानकारी प्रेस वार्ता में दी गई। मंगलवार 16 मार्च को नीलजे गांव की श्री कालिका माता मंदिर में एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस अवसर पर मोतीराम गोंधली, भूमिपुत्र धर्म अभिमानी संगठन के अध्यक्ष महेंद्र पाटिल, भालचंद्र पाटिल, मंगेश भोईर, श्री मलंग मुक्ति आंदोलन के राजेश गायकर, ओमकार पावशे, रोशन भोईर, रविंद्र पाटिल, कल्पेश पाटिल, गोरखनाथ पाटिल इत्यादि उपस्थित थे। डोंबिवली में आयोजित भूमिपुत्र समाज की बैठक में भूमिपुत्र संगठनों की ओर से मोतीराम गोंधली लोकसभा चुनाव लड़ेंगे, ये घोषणा की गई है। बता दें कि मोतीराम गोंधली कई सामाजिक संगठनों और संघर्षों में सक्रिय भागीदार रहे हैं। उन्होंने टोरंटो के खिलाफ 20 दिनों की भूख हड़ताल और गौवंश को बचाने के लिए कई बार अपनी जान जोखिम में डाली है। वो कई सामाजिक गतिविधियों में सक्रिय रूप से शामिल है। यही कारण है कि देश व धर्म की रक्षा में जुटे स्थानिक चेहरे को चुनाव में जीत दिलाने के लिए समाज के कई संगठनों ने समर्थन दिखाया है। आगरी रेल सहकार कल्याण, रेलवे भूमिपुत्र संगठन कल्याण, किसान भूमिपुत्र संगठन ठाणे, भूमि कन्या संगठन ठाणे, भूमिपुत्र धर्म अभिमानी संगठन भारत देश जैसे कई संगठनों का समर्थन गोंधली को मिला है। भूमिपुत्र संगठनों के पदाधिकारियों ने बताया कि मोतीराम गोंधली के अलावा समाज के अन्य 2 नाम चुनाव लड़ने के लिए इच्छुक है। इस विषय में अंतिम बैठक के बाद भले ही प्रत्याशी बदला जाए, लेकिन ये तय है कि भूमिपुत्र संगठन एक निर्दलीय उम्मीदवार कल्याण लोकसभा चुनाव में खड़ा करेगी। असं आहे, आता जे काय विषय आहे ते मोतीराम गोंधली म्हणून आम्ही मांडत नाही आहे। आमची ज्या छोट्या मोठ्या संस्था संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून एक तो विषय पुढे आलेला आहे आणि त्या विषयातून माझं नाव सर्व संघटनांनी मिळून पुढं केलेलं आहे। तर तो विषय ज्या संघटना ज्या अडचणी आहेत, ज्या अडचणी आमच्यासमोर मांडल्या आहेत त्या अडचणींना कसं सामोरे जायचं त्याच्यासाठी मला त्यांनी एक नाव सुचवलेलं आहे। अजून आमची उमेदवारी आम्ही भरलेली नाही। उमेदवारीचा आमच्या सर्व संघटनांचा विषय चाललेला आहे। संघटना ज्या ठरवतील त्याच्या माध्यमातून आम्ही आमचा निर्णय सांगणार आहोत। कुठल्या संघटना आपल्या पाठीशी आहेत? आमची धर्माभिमानी भूमिपुत्र संघटना आहे, त्याच्यानंतर आगरीकोळी संघटना आहे, त्याच्यानंतर भूमिकन्या संघटना आहे, त्याच्यानंतर अशा ज्या वेगवेगळ्या संघटना बऱ्याच आहेत त्यांची नावं आता तुम्हाला रीतसर आम्ही देऊ। आज आपल्या या कल्याण ग्रामीणमध्ये जवळजवळ 5 ते 6 उमेदवार आमचे स्थानिक असे त्यांची चेहरे समोर आले। त्यांची प्रत्येकाची नावं घेत नाही आहे आणि एवढे उमेदवार समोर चेहरे येऊनसुद्धा एकाही उमेदवाराला स्थानिकाला कोणत्याही पक्षातून गेलेले उमेदवार आम्ही पर्टिक्युलरली एकच पक्षाचं कोणाचं आम्ही नाव घेत नाही। इथे आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे, आमच्या सर्व स्थानिकांचा असा आग्रह आहे। कोणती कामं बाकी राहिली असं वाटतं? कामं समस्या आमच्या भरपूर आहेत। मेन आमचा टोरेंटचा विषय आहे, त्याच्यानंतर आमचा डायगर डम्पिंग आहे, त्याच्यानंतर आमच्या इकडचं 27 गावाचा प्रश्न आहे, उड्डाण पूल आहे, याच्या समस्या आहेत, आपल्या आरोग्याच्या समस्या आहेत, रस्त्यांच्या समस्या आहेत। समस्या तुम्हाला भरपूर मोजण्या नाही एवढ्या, पण आता ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून काय होईल ते आम्ही नंतर कळवू तुम्हाला। भूमिपुत्र, आगरी, कोळी, शेतकरी ह्याच्यापैकी कोणाला उमेदवारी दिली नाही म्हणून तुम्ही उमेदवारी लढत आहेत का, काय सांगाल? नाही, आमचा स्थानिक पर्टिक्युलर तो स्थानिक इथला भूमिपुत्र या कल्याण ग्रामीणमध्ये असणारा तो एकही भूमिपुत्र कोणताच भूमिपुत्राला असा म्हणजे न्याय मिळाला नाही, म्हणून हे सगळ्या सर्व संघटना संस्थांचा असा हे आग्रह आहे की आपला कोणतरी स्थानिक उमेदवार असावा। प्रश्न असा आहे की आज भूमिपुत्र वंचित होत चाललेला आहे आणि त्याला कारण सरकारी धोरण आहे आणि हे धोरण राबवणारे लोकप्रतिनिधी आम्हाला न्याय देत नाही। भूमिपुत्रांना न्याय नाही। श्रीमलंगड तो प्रश्न बाकी आहे, दुर्गाडी किल्ल्याचा प्रश्न बाकी आहे, तिथे काही ना काही अतिक्रमण होत असते, याच्याकडे लक्ष देत नाही। आणि हे असं असताना आमच्या शेतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। सावकार शेतीच्यावरती अतिक्रमण करत आहे। आम्ही किती वेळा तरी अर्ज वगैरे करत असतो। रस्त्याचा प्रश्न आहे, नेवालीचे गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत आणि अशा कित्येक गोष्टी तुम्हाला सांगू। डम्पिंग ग्राउंड आहे, काय समस्या आम्हाला फक्त भूमिपुत्रांना त्रास आहे
आणि हा आमचा रोष आहे.